तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर येणाऱ्या क्लास 12 बोर्ड एक्झाममध्ये फिजिक्सच्या पेपरचं तुम्हाला काहीच टेन्शन राहणार नाही. तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक डिटेल रोडमॅप मी देणार आहे. तुम्हाला कोणत्या चॅप्टरवरती फोकस करायचं आहे, तुम्हाला कशा प्रकारे स्टडी करायचं आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. चला तर मित्रांनो, थोडासा वेळ न आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. मुलांनो, आपल्या फिजिक्सच्या सब्जेक्टमध्ये जवळपास 16 चॅप्टर्स आहेत आणि मित्रांनो 16 चॅप्टर्स कव्हर करणं इम्पॉसिबल, खूप हार्ड वाटतं मुलांना. म्हणून त्यासाठी कोणते ना कोणते तरी चॅप्टर्स तुम्हाला टार्गेट तर नक्कीच करावं लागतील. आता तुम्हाला समजत नसेल कोणते चॅप्टर्स इझी आहेत, कोणते चॅप्टर मॉडरेट आहेत, कोणते चॅप्टर हार्ड आहेत किंवा कोणते चॅप्टर जास्त वेटेज आहे. त्यासाठी तुम्हाला मी सिम्पली स्क्रीनवरती 3 पार्टमध्ये मी चॅप्टर्स डिवाइड केले. तुम्ही पाहू शकता इझी चॅप्टर्स, मॉडरेट चॅप्टर्स आणि मित्रांनो हार्ड चॅप्टर्स. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, पहिल्यांदा आपण हार्ड चॅप्टरला थोडंसं बाजूला ठेवूया. इझी चॅप्टर्स आणि मॉडरेट चॅप्टर तुम्ही पाहून घ्या. मित्रांनो टोटल 9 चॅप्टर्स आहेत. तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, हे जर 9 चॅप्टर जर तुम्ही परफेक्ट केले तर मित्रांनो तुम्ही आपला जो मित्रांनो 70चा पेपर असतो, 70 मार्क्सचा पेपर असतो, तिथे मित्रांनो 60 मार्क्स तुम्ही इझिली स्कोर करू शकता. एवढं मित्रांनो ह्या 9 चॅप्टर्सला वेटेज आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, फिजिक्सच्या पेपरमध्ये मार्क्स मिळवणं खूप अवघड नाहीये. जरी मित्रांनो तुम्ही फक्त इझी आणि मॉडरेट चॅप्टर्समध्ये 9 चॅप्टर जर परफेक्ट केले तर तुम्ही मित्रांनो 60 मार्क्स इझिली स्कोर करू शकता. म्हणजे आता तुम्हाला समजत असेल तुम्हाला कोणते चॅप्टर टार्गेट करायचे आहेत. आता लक्षात घ्या, तुम्हाला मी स्क्रीनवरती चॅप्टर वाईज वेटेज दाखवत आहे. हे चॅप्टर वाईज वेटेज तुम्ही मित्रांनो स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि मित्रांनो तुम्हाला समजून जाईल कोणते चॅप्टर अजून जास्त इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला कोणत्या चॅप्टरवरती अजून टार्गेट करावं लागेल. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिजिक्स सब्जेक्ट जो आहे तो मित्रांनो अवघड जाण्यामागचं कारण म्हणजे तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्ही मित्रांनो आपलं न्यूमेरिकल्स. खूप मुलांना मित्रांनो न्यूमेरिकल्स खूप अवघड जातात. थेरी क्वेश्चन सॉल्व्ह होतात, सर्व गोष्टी समजून येतात, कन्सेप्ट क्लिअर होतात, पण न्यूमेरिकल्स सोडवता येत नाहीत. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला न्यूमेरिकलचं काहीच टेन्शन घ्यायचं नाहीये. ते कशा प्रकारे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो. मुलांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती बोर्डचा पेपर पॅटर्न दाखवत आहे. मित्रांनो आपल्या फिजिक्स पेपरचा तुम्ही पाहू शकता. मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये मित्रांनो आपले MCQ असतात. त्यामध्ये तुम्हाला 7 थेरी प्लस 3 न्यूमेरिकल्स आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 मित्रांनो आन्सर द फॉलोइंग 1 मार्कचे क्वेश्चन आहेत. त्यामध्ये तुम्हाला 6 थेरी आणि मित्रांनो 2 न्यूमेरिकल्स विचारले जातात. म्हणजे असेल क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये जवळपास तुम्हाला 5 न्यूमेरिकल्स पाहायला मिळतात. मित्रांनो हे जे न्यूमेरिकल्स आहेत ते न्यूमेरिकल्स नसतात, खूप इझी क्वेश्चन आहेत. हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहेत, त्यामुळे तुम्ही तिथं जास्त तुम्हाला डोकं लावायची गरज नाहीये. आता तुम्हाला मी सांगतो सेक्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्यामध्ये तुम्हाला 7 थेरी आणि मित्रांनो 5 न्यूमेरिकल. समजून चला मित्रांनो 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, तुम्ही 7 थेरी क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि मित्रांनो 1 न्यूमेरिकल सॉल्व्ह केला. म्हणजे तुम्हाला इथं 1 न्यूमेरिकल सॉल्व्ह करावा लागत आहे, म्हणजे तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही सेक्शन सी मध्ये पाहू शकता, यामध्ये तुम्हाला तिथं पण तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 यामध्ये तुम्हाला 7 थेरी आणि मित्रांनो 5 न्यूमेरिकल्स आहेत. यामध्ये सुद्धा तुम्ही मित्रांनो 7 थेरी क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि तो तुम्हाला इथे 1 न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला लागते. म्हणजे तुम्हाला इथे एक मागच्या क्वेश्चनमध्ये सेक्शन बी मध्ये 1 न्यूमेरिकल, सेक्शन सी मध्ये 1 न्यूमेरिकल आणि त्यानंतर तुम्हाला सेक्शन डी मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. समजून चला तुम्ही 303 तुम्हाला न्यूमेरिकल सोडवावं लागतात. म्हणजे मित्रांनो मॅक्झिमम मित्रांनो तुम्हाला फक्त 5 न्यूमेरिकल मित्रांनो तुम्हाला पेपरमध्ये सोडवावे लागणार आहेत. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला जसं टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो न्यूमेरिकलचं. जर तुम्हाला मित्रांनो न्यूमेरिकल्स हार्ड वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही फक्त थोडेसे मित्रांनो त्याचे कन्सेप्ट क्लिअर करा. जर जमले तर ठीक, नाही जमले तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मित्रांनो तुम्ही बाकीचे थेरीचे क्वेश्चन्स कव्हर करून मित्रांनो तुम्ही इझिली मार्क्स स्कोर करू शकता. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं चॅप्टर्स आणि मित्रांनो न्यूमेरिकल्स बद्दल. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कशा प्रकारे स्टडी करायचं आहे मित्रांनो फिजिक्सचा स्टडी करण्यासाठी पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देऊन देईल. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पहिल्यांदा तुम्हाला करायचे आहेत, बाकी कुठेच जाऊ नका. पहिल्यांदा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स करा आणि त्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन्स करा. प्लस मित्रांनो तुम्हाला मी 9चं 21 MLQ सेट देऊन देईल. त्यामधून मित्रांनो तुमचे शॉर्ट आन्सर्स ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, छोटे क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला प्रिपेअर करायचे. आणि तसंच मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस पेपर्स आणि PYQ सुद्धा मित्रांनो मी टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देईल. ते मित्रांनो तुम्ही डाउनलोड करा आणि मित्रांनो त्याचं तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला मित्रांनो फिजिक्सच्या पेपरमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला अशा प्रकारे स्टडी करायचं आहे. चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.